नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 26वी शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात येत आहे? तर ही जी 26वी SCO शिखर परिषद आहे याचं आयोजन बिश्केक या शहरात करण्यात येईल. बिश्केक ही किर्गिस्तानची राजधानी असून येथे ही परिषद 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान पार पडेल. यंदाच्या या परिषदेची थीम काय आहे? तर 25 इयर्स ऑफ द SCO टुगेदर टुवर्ड्स सस्टेनेबल पीस डेव्हलपमेंट अँड प्रॉस्पेरिटी अशी या वेळच्या या परिषदेची थीम आहे. मित्रांनो, आपल्याला SCOच्या या आधीच्या परिषदा पार पडल्यात त्या कुठे पार पडल्या आहेत हे सुद्धा माहीत पाहिजे, तर नोट करून घ्या. याची पहिली परिषद 2001 साली चीनमधील शांघाय येथे पार पडली होती आणि 25व्या परिषदेचं आयोजन सुद्धा चीनमध्येच करण्यात आलं. पण चीनमध्ये कुठे? तर तियानजिन येथे ही परिषद पार पडली. 24वी परिषद कझाकिस्तानमधील असताना 23वी नवी दिल्ली येथे व्हर्च्युअलरित्या पार पडली. तर 22वी परिषद उझबेकिस्तानमधील समरकंद येथे पार पडली. या SCO विषयी सांगायचं झालं तर सुरुवातीला ही संघटना 1996 साली S5 या नावाने अस्तित्वात आली होती. त्यावेळेस यात कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि तजाकिस्तान या 5 देशांचा समावेश होता. नंतर यात 2001 साली उझबेकिस्तान हा सामील झाल्यानंतर याचं नामकरण SCO असं करण्यात आलं व त्यानंतर 2017 साली यात आपला भारत आणि पाकिस्तान हे देश देखील सामील झालेत. SCOची निर्मिती कधी करण्यात आली असं जर विचारलं तर 15 जून 2001 साली याची निर्मिती करण्यात आली. याचं मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे आहे व सध्या याचे महासचिव हे नूरलान एरमेकबायेव हे आहेत. आणि SCOचे सध्या किती देश सदस्य आहेत? तर 10 देश हे SCOचे सदस्य आहेत. बेलारूस हा याचा 10वा सदस्य देश असून बेलारूस 2024 साली या संघटनेचा सदस्य बनला होता. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. मित्रांनो, यात आपल्याला दिल्ली लक्ष्मी योजनेशी संबंधित विधानांचा अभ्यास करून यातील चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा. योजनेतील संपूर्ण 2500 रुपये रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात रोख स्वरूपात जमा केली जाणार आहे. पहिलंच विधान चुकीचं आहे, कारण मित्रांनो या योजनेअंतर्गत दिल्ली सरकारने महिलांना 2 पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी दरमहा 1000 रुपये सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वॉलेटमध्ये उपलब्ध होतील, तर उर्वरित 1500 रुपये RD अथवा FD मध्ये जमा केले जातील. आणि यातील दुसरा पर्याय म्हणजे दरमहा 2500 रुपये RD आणि FD मध्ये जमा केले जातील, म्हणजेच यात रोख स्वरूपात महिलांना पैसे मिळणार नाहीत. पहिलं विधान चुकीचं आहे. आता दुसरं विधान पहा. या योजनेसाठी कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापर्यंत असलेल्या 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला पात्र असतील. विधान बरोबर आहे. शेवटचं विधान पहा. आता यासाठी कोण पात्र असतील? तर जे अर्जदार आहेत त्याचे पालक किंवा पती किमान 10 वर्षापासून दिल्लीचे रहिवासी असणे आणि अर्जदार दिल्लीचा नोंदणीकृत मतदार असणे हे अनिवार्य असणार आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. यात आपल्याला चुकीचंच विधान ओळखायचं. फक्त पहिलं विधान चुकीचं असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरं, सध्या ही योजना चर्चेत का आली? तर आता 26 ऑगस्टपासून औपचारिकपणे ही योजना सुरू झाली आहे. मित्रांनो, इतर राज्यांमध्ये सुद्धा महिलांसाठी अशाच योजना राबवण्यात येतात. त्यात आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडली बहना योजना, कर्नाटक गृहलक्ष्मी योजना, तेलंगणा महालक्ष्मी योजना, हरियाणा लाडोलक्ष्मी, बिहार माई बहन माई योजना, ओडिशा सुभद्रा योजना, छत्तीसगड महतारी वंदन योजना, झारखंड मुख्यमंत्री मैया सन्मान योजना, आसाम अरुणोदय योजना, हिमाचल प्रदेश इंदिरा गांधी प्यारी बहना योजना, पश्चिम बंगाल लक्ष्मी भंडार योजना, तर गुजरातमध्ये नमोश्री योजना राबवण्यात येते. या योजना सुद्धा लक्षात ठेवा. आपल्याला एक्झाममध्ये जोड्या लावा म्हणून यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने CM इम्पॅक्ट रीड अँड प्राइज प्रोग्राम हा उपक्रम सुरू केला? कोणता उपक्रम आहे? तर CM इम्पॅक्ट रीड अँड राईज. आणि हा जो उपक्रम आहे हा मेघालय या राज्यानं सुरू केला. बरं, या उपक्रमाचा उद्देश काय? तर मेघालय सरकारने शालेय वयोगटातील मुलांची मूलभूत वाचन कौशल्य सुधारणे आणि त्यांच्यातील शैक्षणिक तफावत दूर करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक मुलाने वयाच्या 7व्या वर्षापर्यंत वाचायला आणि लिहायला शिकावे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा
यांनी 26 ऑगस्ट रोजी शिलाँग येथून केला. आणि हा कार्यक्रम मेघालय सार्वत्रिक वाचन सज्जता अभियानाचा एक भाग म्हणून राबवण्यात येत आहे. मेघालय राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, मेघालय या राज्याला फक्त एकाच देशाची सीमा संलग्न आहे व तो देश कोणता, तर बांगलादेश याच देशाशी मेघालयची सीमा संलग्न आहे. आणि मेघालयची सीमा भारतातील एकाच राज्याशी संलग्न असून ते राज्य कोणतं, तर आसाम याच राज्याशी मेघालयची सीमा संलग्न आहे. येथे हा पॉईंट लक्षात ठेवा, मेघालयची सीमा एक राज्य व एका देशाशी संलग्न आहे. मेघालयची स्थापना 1972 मध्ये करण्यात आली होती व स्थापनेनुसार हे भारताचं 21वं राज्य होतं. सध्या याचे राज्यपाल CH विजयशंकर आहेत, तर मुख्यमंत्री हे कॉनरॅड संगमा आहेत. आणि या राज्यात 2च नॅशनल पार्क असून ते कोणते, तर बालपक्रम नॅशनल पार्क आणि नोकरेक नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहेत. पुढील प्रश्न, गावांमधील गरिबीचे निर्मूलन करून ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न व जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने कोणते मिशन सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच आता गावांमधील गरिबीचे निर्मूलन करून ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न व जीवनमान सुधारण्यासाठी मिशन समृद्ध गाव हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील कृषी भवन येथून केला. आणि हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर मध्य प्रदेशातील बुडनी ब्लॉक आणि खाटेगाव ब्लॉक येथे राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट देशातील गावांना दारिद्र्यमुक्त, रोजगारक्षम आणि सर्व आवश्यक पायाभूत सुविधांनी सुसज्ज करणे हा आहे. लक्षात ठेवा, आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की मिशन समृद्ध गाव हा प्रायोगिक तत्वावर कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे, तर मध्य प्रदेश या राज्यात हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे आहेत आणि हा उपक्रम सुद्धा मध्य प्रदेशमध्येच राबवण्यात येत आहे. आता हा युद्ध सराव पहा. भारत आणि कोणत्या देशाच्या तटरक्षक दलादरम्यान सहयोग हॉपटॅक हा युद्ध सराव आयोजित केला जातो? कोणता युद्धाभ्यास आहे, तर सहयोग हॉपटॅक. आणि हा युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशाच्या तटरक्षक दलादरम्यान आयोजित केला जातो. येथे हा पॉईंट महत्त्वाचा आहे की हा युद्धाभ्यास कोणादरम्यान आयोजित केला जातो, तर दोन्ही देशाच्या तटरक्षक दलादरम्यान हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो. यंदाच्या या युद्धाभ्यासाची दुसरी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास 27 ऑगस्ट रोजी चेन्नई येथे सुरू झाला आहे. आणि या युद्धाभ्यासाची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती, तर डिसेंबर 2024 मध्ये याची पहिली आवृत्ती कोचीमध्ये पार पडली. आणि मित्रांनो, या युद्धाभ्यासाच्या आधी चेन्नई येथे 25 ऑगस्ट रोजी भारतीय तटरक्षक दल आणि व्हिएतनाम तटरक्षक दल यांच्यात 7व्या उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठका 2025च्या तटरक्षक सहकार्य सामंजस्य करारानुसार आयोजित केल्या जातात व यंदाची 7वी बैठक चेन्नई येथे 25 ऑगस्ट रोजी पार पडली. याआधी सुद्धा काही युद्धाभ्यास आयोजित करण्यात आलेत, ते आपण एकदा रिवाईज करून घेऊया. मैत्री युद्धाभ्यास हा भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. याची 15वी आवृत्ती थायलंड येथे आयोजित करण्यात आली आहे. उदार शक्ती भारत मलेशिया याचं आयोजन मलेशियामध्येच करण्यात आलं. डस्ट लीग भारत उझबेकिस्तान, सायक्लॉन भारत इजिप्त, लिमितिये भारत सेशेल्स, धर्म गार्डियन भारत जपान, वज्रप्रहार भारत अमेरिका, खंजर भारत किर्गिस्तान, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, डेझर्ट सायक्लॉन भारत UAE, तर अभ्यास एकता हा भारत व मालदीव या देशादरम्यान आयोजित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या संस्थेने भारताचा पहिला मृदा पोत नकाशा विकसित केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच ICAR, NBSS अँड LUP या संस्थेने भारताचा पहिला मृदा पोत नकाशा विकसित केला आहे. अलीकडेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भू उपयोग नियोजन ब्युरोने आपला 50वा स्थापना दिन साजरा केला होता व त्या दिनानिमित्तच या संस्थेने भारताचा पहिला मृदा पोत नकाशा देखील सादर केला. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भू उपयोग नियोजन ब्युरोचं मुख्यालय कुठे आहे, तर महाराष्ट्रातील नागपूर येथे या संस्थेचं मुख्यालय आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे, महाराष्ट्रातील नागपूर येथे या संस्थेचं मुख्यालय आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला डेली करंट अफेअरच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आपल्या एक्झाम जागर या वेबसाईटवर ही प्रॅक्टिस करू शकता. येथे ही प्रॅक्टिस तुम्हाला फ्रीमध्ये करता येईल. अजूनही जर तुम्ही एक्झाम जागरला भेट दिली नसेल तर एकदा नक्की भेट द्या. नेक्स्ट क्वेश्चन, NSGने महिलांसाठीचा पहिला महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्स कोठे सुरू केला? तर NSGने अलीकडेच महिलांसाठीच महिला कमांडो कन्व्हर्जन कोर्स सुरू केला असून याची सुरुवात हरियाणामध्ये करण्यात आली. हरियाणामधील मानेसर येथील NSG प्रशिक्षण अकादमीमध्ये या कोर्सची सुरुवात करण्यात आली आहे.
हा कोर्स किती आठवड्याचा आहे? तर हा कोर्स 12 आठवड्याचा आहे. NSGचं फुल फॉर्म काय? तर नॅशनल सिक्युरिटी गार्ड असं याचं पूर्ण स्वरूप असून हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करतं. आता हे निधन वार्ता पहा. नुकतेच वयाच्या 77व्या वर्षी निधन झालेले कुकू कोहली हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याची कुकू कोहली आहेत हे चित्रपट या क्षेत्राशी संबंधित होते. ते एक प्रसिद्ध दिग्दर्शक होते व त्यांचं आता नुकतंच वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. 1991 साली त्यांनी फूल और काटे या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं व त्यांनी याच चित्रपटातून अभिनेता अजय देवगनला सुद्धा बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. हा चित्रपट खूप गाजलेला आहे व त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. याबरोबरच त्यांनी सुहाग, हकीकत, अनाडी नंबर 1 या चित्रपटांचं सुद्धा दिग्दर्शन केलं आहे. पुढील प्रश्न, BWF जागतिक चॅम्पियनशिप 2026च्या पुरुष एकेरी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या BWF जागतिक चॅम्पियनशिप 2026च्या पुरुष एकेरीचं विजेतेपद हे एलेक्स लानियर यांनी पटकावलं आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की एलेक्स लानियर हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते फ्रान्स या देशाचे खेळाडू आहेत. त्यांनी अंतिम सामन्यात जपानच्या कोदाई नाराओका यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि यासच ही स्पर्धा जिंकणारे ते फ्रान्स या देशाचे पहिलेच बॅडमिंटनपटू ठरलेत. बरं, या स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर दक्षिण कोरियाच्या आन से यंग यांनी या स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. आणि या स्पर्धेचं आयोजन कुठे करण्यात आलं असं जर विचारलं तर या स्पर्धेचं आयोजन आपल्या नवी दिल्लीत करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अधिकृतपणे कधी सुरू करण्यात आले? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर UPI कधी सुरू करण्यात आलं इतकाच या प्रश्नाचा अर्थ आहे व UPI हे 25 ऑगस्ट 2016 रोजी सुरू करण्यात आलं. सध्या हे चर्चेत का आहे? तर आता यंदा UPIला 10 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की UPI हे 25 ऑगस्ट 2016 रोजी सुरू झालं होतं व यंदाच्या 25 ऑगस्टला यांनी आपले 10 वर्षे पूर्ण केलीत. आणि UPIचा विकास कोणी केला असं जर विचारलं तर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या UPIचा विकास केला आहे. सध्या जगभरातील 11 देशांमध्ये आपलं UPI वापरलं जातं. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांची आता महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते या पदावर किती वर्षासाठी राहतील? तर 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत ते या पदावर राहतील. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. प्रो गोविंदा लीग 2026च्या 4थ्या हंगामाचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली? ब्रँड अँबॅसिडर बरोबर याच्या मॅस्कॉटचं नाव सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे. दोन्ही प्रश्नाची उत्तरे कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.